स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, स्वामी म्हणतात, बाळा तुला वाटतं की परिस्थिती बदलली की तू हसशील, पण माझं गणित उलट आहे. तू हसायला लाग, परिस्थिती आपोआप बदलेल. तुझ्या चेहऱ्यावरचं तेज बघून संकटांनाही प्रश्न पडला पाहिजे की इतकं दुःख देऊनही हा माणूस खचत कसा नाही. आणि त्याचं उत्तर फक्त एकच असेल, त्याचा पाठीराखा समर्थ आहे. स्वामी म्हणतात, उद्याची सकाळ तुझ्यासाठी विजय घेऊन येईल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ए बाळा, माझ्या जवळ ये. जगाशी लढून, लोकांशी भांडून आणि स्वतःशी वाद घालून तू खूप दमला आहेस ना. आज मला तुला काही शिकवायचं नाही आहे. मला तुला कोणताही उपदेश द्यायचा नाही आहे. आज मला फक्त तुला मायेने जवळ घ्यायचं आहे. तुझ्या डोक्यावरून हात फिरवायचा आहे. कारण मला माहित आहे तुला आता शब्दांपेक्षा जास्त गरज विसावायची आहे. तुला रडावंसं वाटतंय ना, मग रड. मनसोक्त रड. अश्रू अडवू नकोस. जगाने तुला सांगितलं की रडणं हे कमकुवतपणाचं लक्षण आहे, पण मी तुला सांगतो, रडणं म्हणजे मनातील विष बाहेर काढण्याची प्रक्रिया आहे. जसं आभाळ भरून आल्यावर पाऊस पडला की आभाळ स्वच्छ होतं, तसेच तुझे डोळे भरून वाहू दे, म्हणजे तुझे मन स्वच्छ होईल. माझ्या खांद्यावर डोकं ठेव आणि मोकळा हो. इथे तुला कुणीही हसणार नाही. तुला अनेकदा वाटतं की तू कुणासाठी ओझं झालं आहेस. तुला वाटतं की तुझ्या असण्याने किंवा नसण्याने कोणाला काही फरक पडत नाही. पण माझ्याकडे बघ. जगासाठी फक्त तू एक व्यक्ती असशील, पण माझ्यासाठी तू माझं संपूर्ण जग आहेस. देवाने तुला बनवताना खूप वेळ घेतला आहे, खूप विचार केला आहे. तू उगीच या जगात आला नाहीस. तुझा श्वास अजून चालू आहे. याचा अर्थ नियतीचं तुझ्याकडून अजून काहीतरी मोठं काम करून घ्यायचं बाकी आहे. तुझ्या मनावर, हृदयावर खूप जखमा आहेत, मला दिसतायत. काही जखमा लोकांच्या शब्दांनी केल्यात, तर काही जखमा तुझ्याच अपेक्षांनी केल्यात. पण बाळा, ज्या मूर्तीला जास्त चिरा पडतात तीच मूर्ती जास्त सुंदर घडते. तुझे हे घाव, हे चरे, हेच तुझे दागिने आहेत. ते लपवू नकोस. ते जगाला ओरडून सांगतील की तू किती मोठ्या संकटातून जिवंत बाहेर आला आहेस. एक गोष्ट लक्षात ठेव, सुख तुला झोपवेल, पण दुःख तुला जाग करेल. आणि आता तुझी जाग होण्याची वेळ आली आहे. जी पानं गळून पडली त्या झाडाखाली बसून रडत बसू नकोस. त्या फांदीकडे बघ जिथे नवीन पालवी फुटते. तिथे तुझं आयुष्य आता वळण घेतंय. एक अतिशय सुंदर, शांत आणि समाधानी आयुष्य तुझी वाट पाहते. कधी कधी तुला वाटतंय की मी सगळं संपलं, पण माझं गणित जिथं संपतं तिथूनच सुरू होतं. ज्या क्षणी तुला वाटेल की आता काहीच पर्याय उरला नाही, समजून जा की त्याच क्षणी माझा चमत्कार घडणार आहे. फक्त त्या शेवटच्या क्षणापर्यंत तग धरून राहा. हिम्मत हारू नकोस. आजपासून एक ओझं खाली ठेव, ते म्हणजे उद्या काय होणार याचं ओझं. पाखरांना कधी उद्याच्या दाण्यांची कधी चिंता करताना पाहिले का? तरीही त्यांची पोटं भरतात ना. मग तू तर माझा लाडका आहेस. तुला मी उपाशी म्हणजे मनाने आणि पोटाने कसं ठेवेन? फक्त आजचा दिवस आनंदाने जग. तुझ्या ताटातली भाकर आणि नशिबातली भाकर दोन्हीही मी सुरक्षित ठेवील. आता शांत हो. डोळे मीट आणि दीर्घ श्वास घे. त्या श्वासात माझं नाव घे, श्री स्वामी समर्थ. तुला जाणवेल की तुझ्या छातीवरचा थोडा जड दगड आता फुलासारखा हलका झाला आहे. मी आहे, मी इथेच आहे, तुझ्या हृदयाच्या ठोक्यात. बाळा, आता जरा माझ्या डोळ्यात बघ. तुला तिथे काय दिसतंय? तिथे रागाचा लवलेश नाहीये, फक्त तुझ्यासाठी प्रतीक्षा आहे. तू जगाकडे बघून थकला आहेस. आता एकदा माझ्या नजरेतून स्वतःकडे बघ. तुला कळेल की तू किती सुंदर आणि पवित्र आत्मा आहेस. तुझ्यावर साचलेली धूळ जगाच्या विचारांची आहे, ती तुझी स्वतःची नाही आहे. तुला अनेकदा वाटते की तू एकटा आहेस, पण बाळा, एकटेपणा आणि एकांत यात फरक आहे. मी तुझ्या सोबत आहे ना, मग तू एकटा नाही आहे. आणि म्हणूनच तुला जर एकटं जीवन जगायचं नसेल, तुला जर सोबत हवी असेल, तुला जर वाटत असेल कुणीतरी माझ्या सोबतीला असं हवं जे मला मार्गदर्शन करील, संकटातून मुक्त करील, तर हा मंत्र संपूर्ण ऐक. श्री स्वामी समर्थ महाराज या मंत्राद्वारे
तुझ्या जीवनात येतील आणि तुझं कल्याण केल्याशिवाय राहणार नाहीत. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम
श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री पूर्ण ब्रह्मानंद श्री स्वामी